बौद्ध विरोधी भाजप तर आहेच आहेत, त्याचबरोबर काँग्रेससुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्ध विरोधी आहे. ज्या ज्या वेळेस मतदान येतं, इलेक्शन येतं, त्यावेळेस काँग्रेस बाबासाहेबांचा फोटो समोर करतं, भारतीय संविधानाचा फोटो समोर करतं आणि त्याच भारतीय संविधानाने बाबासाहेबांचा पदोपदी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनं नेहमीच केलेलं आहे. या वृत्तीचा काँग्रेसचा आणि भाजपचा या दोन्हीचाही आम्ही जाहीरपणे निषेध करतो. जो कायदा 1949 रोजी अंमलात आलेला आहे, परंतु भारतीय संविधान हे 1950 रोजी अंमलात आल्याच्या नंतर जे काही जुने कायदे होते ते सर्व कायदे रद्द करण्यात आलेले आहेत. परंतु या दोन्ही संघाच्या आणि जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारा काँग्रेस आणि इथला RSS या दोघांनाही हे कायदा रद्द करावासा वाटला नाही. आमची ही मागणी आहे की 1949 हा बौद्धावर अन्यायकारक जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी आम्ही जमलेलो आहोत.